23-10-83 चे प्रवचन सुरू होत आहे. आज आता आपण 16वा अध्याय सुरू करीत आहोत. म्हणजे गीतेचा अध्याय ज्ञानेश्वर महाराजांची प्रस्तावना तर झालीच आहे. पहिला श्लोक असा आहे, अभयम तत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपाजपम् तेजक्षमाधृतिशौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवी अभिजातस्य. असे श्लोक आहे. आपण पाहिले की ज्ञानेश्वर महाराज सांगितले ही दैवी संपत्ती आहे. आपली जी संपत्तीची कल्पना आहे ना थोडीशी बदलायला पाहिजे. संपत्तीमान मनुष्य हा ऐश्वर्यवान मनुष्य असतो. अलीकडची जी श्रीमंती आहे ना ही विज्ञान युगातली श्रीमंती ही निराळी श्रीमंती आहे. पूर्वी कसं असेल, श्रीमंत मनुष्य म्हटला तर खरा ऐश्वर्यवान असेल तो 10 माणसं जवळ बाळगून तो असेल. त्याचं ऐश्वर्य अनेक माणसं बाळगण्यामध्ये होतं, अनेक माणसांना मदत करण्यात. अलीकडची श्रीमंती कशी आहे, त्याला उत्तम फ्लॅट असेल, त्याच्या घरी गाडी असेल, पण माणसाची मदत त्याला फारशी नाही. पूर्वी कसं ज्याच्या घरी नोकर चाकर पुष्कळ आहे तो श्रीमंत समाजात असेल, त्या नोकरांची कुटुंब पोषित असते. हा माझ्या सांगण्याचा हेतू काही नाही. मुद्दा काय की संपत्ती म्हटली की एक ऐश्वर्य असते. शरीर संपत्ती त्याला एक ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य म्हणजे काय, एक प्रकारचं तेज आहे. त्याला त्याचं जे व्यक्त स्वरूप असतं, प्रेझेंटेशन ज्याला म्हणतात, ते फार अप्रतिम असतं. तसं विद्येला सुद्धा एक प्रकारचं तेज असतं. आपण असं पाहतो पुष्कळसे विद्वान भेटतात आपल्याला, परंतु शब्द मला क्षमा करा भडबुंजासारखी दिसतात. भडबुंजा तुम्हाला माहिती आहे, कर्कट वस्त्र नेसलेलं आहे, फुटाणे वगैरे विकतात ते त्याला भडबुंजा म्हणतात. बरं का, मराठीत त्याला वाईट अर्थ आलेला आहे, पण भडबुंजा म्हणजे चणे फुटाणे विकणारा तो भडबुंजा, भाजणारा विकणारा. काय त्याची कला असते मला सांगा. किती विद्वान, पण काही विद्वान असे असतात की काय तेज असतं विद्येचं तोंडावर. तसंच काही वैराग्यवान माणसं असतात. पुढून काढून आणलेलं वैराग्य जबरदस्तीने केलेलं तेच तेज नाही. काही माणसांच्या अंगावर त्या वैराग्याची तेजच असते. मला म्हणण्याचा हेतू आपल्याला काय आहे की शास्त्र आणि विद्या याच्यामध्ये फरक केला जातो. सायन्स अँड आर्ट. शास्त्र म्हटलं की सिद्धांतमय असत, थिअरी. विषय काय, त्याची उपपत्ती काय, गृहीत तत्व कोणची, त्याच्यामध्ये गृहीत तत्वापासून जी दुय्यम तत्व निघतात कॉलरीज त्या कोणच्या, आणि त्यातून मग सिद्धांत कोणचे निर्माण होतात हे निगमन पद्धतीने डिडक्टिव्हली काढायचं. हे शास्त्राचं काम. थिअरी असते, नुसते सिद्धांत, पण ते अपुरे असतात. तो सिद्धांत जेव्हा व्यवहारात येतो तेव्हा ती कला बनते. हे उदाहरण घ्या, मी तुमच्या बरोबर लक्षात येईल. रुचिरा नावाचं एक पुस्तक आहे, माहितीच असेल. त्याच्या किती 7-8 आवृत्त्या निघाल्या. तेव्हा एका बाईचं लग्न झालं. तिला तिच्या मैत्रिणीने रुचिरा बक्षीस दिलं. बाई कधी चुरीपाशी गेलेली नव्हती, MA फर्स्ट क्लास होती, उत्तम आहे. आणि आता नवऱ्याला खायला करून घालायचं, तेव्हा रुचिरा समोर ठेवून स्वयंपाक करायला लागला तर काय अवस्था होईल. याच्या उलट बाई मॅट्रिक पास आहे, पण आईच्या हाताखाली तयार झालेली आहे. ती रुचिरामध्ये सुधारणा काय ती सुचवेल, तिला रुचिरा नको. तेव्हा सिद्धांत आणि कला किंवा शास्त्र आणि कला, शास्त्र आणि विद्या याच्यामध्ये फरक आहे. अध्यात्म शास्त्र आणि अध्यात्म विद्या या 2 निराळ्या गोष्टी आहेत. साधू संत अध्यात्म विद्येमध्ये पारंगत होते, शास्त्रात असतील नसतील कोणास ठाऊक, पण काही असे असतात ते दोन्हीच पारंगत असतात. ज्ञानेश्वर महाराज कसे आहे, एकनाथ महाराज कसे आहे, पण
तुकाराम बुवा मात्र विद्येमध्ये पारंगत, शास्त्राची भानगड नाही. मग चांगलं कोणचं? एक गंमत म्हणतो, तुम्ही कोणती बायको पसंत कराल? दुसरीच बायको पसंत कराल. ही पुस्तकात वाचून स्वयंपाक करण्यापेक्षा जी तयारी खायला घर करून घ्यायला येते. मला आपलं एक विनोद आठवतं बरं. कसं एका बाईचं लग्न झालं तेव्हा तिने केक केली. केक केल्यानंतर नवरा आल्यावर सांगितलं मी आज केक केली आहे म्हणून समोर आणून ठेवली. त्याने हात लावून पाहिला म्हणजे जरा हातोडी घेऊन ये म्हणा. हातोडी कशाला? ते म्हणजे दात टिकावं असं वाटत तुमच्या आधी तोडतो हात ठेवून मग खातो म्हणाला. बस का सांगण्याचा मुद्दा काय? आपल्याला विद्या खरी महत्वाची आहे. आणि अध्यात्मामध्ये तर त्याच्या त्यात विद्या ही इतकी महत्वाची आहे की अध्यात्मशास्त्र कोण प्यालेला असला, शब्दानं सांगता न येणार ब्रह्मस्वरूप साक्षात उभं करणारा जरी असला तरी तो उपयोगाचा नाही. म्हणून इथे शास्त्राला महत्व नाहीये, इथे विद्येला महत्व आहे. आणि या विद्येचा प्राण असेल तर अध्यात्म संपत्ती आहे, दैवी संपत्ती आहे. म्हणून या अध्यायाला अतिशय महत्व आहे. आपल्या लक्षात आलं मी का सांगतो? अहो असं आहे, आम्ही आपलं शिकवताना सांगितलंय, मोठे मोठे वकील युक्तिवाद करतात, आर्ग्युमेंट करतात कोर्टामध्ये. ते सगळेच काय आमच्या हाताकडून लॉजिक शिकून गेलेले असतात का? तर्कशास्त्र शिकलेले असतात का? किंवा दोन बायका भांडताना वादविवाद करतात, त्या काही इंटरेस्टमुळे आमच्या हाताकडे लॉजिक का शिकलेले असतात? काय युक्तिवाद करतात? मोठे मोठे पंडित मानाखाली घालतात. आपल्याला प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे ना, शंकराचार्यांनी मंडन मिश्राला जिंकला तेव्हा त्याची बायको होती. ती म्हणाली अर्धे जिंकलात तुम्ही, माझ्याशी वाद करा. आणि शंकराचार्य शरण गेले तिला असं म्हणतात. मग शंकराचार्य झाले तरी काय झालं हो? बाईच्या पुढे टिकणं फारच कठीण आहे वादाला. आणि हा माझा अनुभव तुम्हाला सगळ्यांना बहुतेक का ना आहे. त्यातल्या विनोदाचा भाग सोडून द्या. बुद्धी वापरणं सिद्धांत करता हे निराळं आणि प्रत्यक्षात येणं हे निराळं. आता असं असतं, सिद्धांत आणि व्यवहार एकमेकाला चिकटून असतात, लागून असतात. काय वेळेला काय होतं, व्यवहारानं सिद्धांत सुधरून जातो, सिद्धांताने व्यवहार सुधरून जातो. अलीकडच्या विज्ञानामध्ये भार आहे. मला की नाही हा फार प्रिय विषय आहे. मी शिकवताना मी अतिशय मनापासून आणि चांगला शिकत असे आहे, रिलेशन ऑफ सायन्स अँड आर्ट. कारण तत्वज्ञानात त्याचं फार महत्व आहे. मग मी फार वाढवीत नाही, मला दुसऱ्या आठवणी व्हायला लागल्या ते वाचवेल सगळं. काय आहे, टेक्नॉलॉजी जी आपण म्हणतो ना, त्या सगळ्या तांत्रिक ज्ञानाला मागे हे सिद्धांत ज्ञान आहे. आता हा आपण अणुबॉम्ब काढला ना, याच्या मागे फॉर्म्युला आइन्स्टाईनचा फॉर्म्युला आहे. त्याशिवाय नाहीच ते. म्हणजे ते मग प्रयोगाला बरोबर होत जातो. आणि माझ्या मते विज्ञानाचा प्राण असेल तर ही ज्ञान जिज्ञासा आहे की हा सिद्धांत आला, व्यवहारात खरा आहे का? व्यवहारात खरा आहे का? आणि तो खरा ठरत गेल्यामुळे गेल्या 5-50 वर्षामध्ये या पृथ्वीचा चेहरा बदलून टाकला विज्ञानानं सगळा. काय प्रवास, काय प्रवासाची साधनं, औषध काय, कपडा. अरे काचेचे कपडे तयार केले म्हणजे कल्पना करा आपण. असं आम्ही वाचलेलं आहे की औरंगजेबच्या दरबारामध्ये त्याची मुलगी जेव्हा आली तेव्हा ती डाक्याची मळमळीचं वस्त्र नेसून आली. ते सर्व आम दिसत होतं. प्युरिटी म्हणजे सनातनी, भयंकर सनातनी. आता म्हणले हे काय आहे, जाओ कपडे बदल क्या होगा. म्हणजे त्या काळी हाताने गावीना एवढी कला वाढलेली होती. पण काचेचे कपडे आपण कधी ऐकले नाही. ग्लास ड्रेस हा काय, आणि ग्लासची गंमत काय आहे, तुमच्या म्हणजे इतका नाजूक आणि अशा काच अशी ही तयार करणारे तितके बुलेट प्रूफ काच तयार करतात. बंदुकीची गोळी मारली तरी जी काच फुटणार नाही ते तयार करतात. हे कशाचं आहे? सिद्धांत व्यवहार. सिद्धांत व्यवहार इकडे शास्त्र सिद्धांत आणि त्याचा बरोबर व्यवहार असा आहे. तुम्ही पाहताना मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं सुद्धा
जिथे आता प्रयत्न आहे हे थोडं यश आहे तिथे काय हे विज्ञानाचं जसं महत्व आहे तसं किंबहुना एक पाऊल पुढे याचं महत्व आहे. विद्येचं महत्व अध्यात्मशास्त्रात आहे. रामकृष्ण परमहंस गुरुपणाचं विवेकानंद आहे. तुम्हाला एक कॉन्ट्रास्ट दाखवतो मी, विरोधाभास. माझ्या गुरुचं तर आहे परंतु जरा सगळ्या जगाला माहिती आहे तो दाखवतो. विवेकानंदांची बुद्धी म्हणजे काय होती तुम्हाला सांगू का? माझ्या मते आपल्या देशामध्ये ही दोनच माणसं तत्वज्ञानात अशी झाली. तिकडे गुरुदेव रानडे आणि तिकडे ते विद्येच्या दृष्टीने अध्यात्म सध्या बाजूला ठेवा. हे रानडे जेव्हा एम.ए. ला बसले परीक्षेला तेव्हा ते प्रिन्सिपल भाटे यांच्याकडे गेले. हे युनिव्हर्सिटीला शिकवित असत तत्वज्ञान. अतिशय विद्वान माणूस. त्यांचे एक पुस्तक येते शंकराचार्य आणि कांट म्हणून. त्यांच्याकडे गेले म्हणाले सर मी या विषयावर ही पुस्तकं वाचलेली आहे, आणखी काही वाचायचं राहिलं असलं तर सांगा. आणि म्हणाले हे पुस्तक आहे हेच मला माहिती नाही. तो म्हणजे आणखी तुला काय वाचायला अशीच तयारी. आणि पेपर लिहिला तेव्हा त्या पेपर तपासून त्या परीक्षकांनी असं लिहिलं की लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षकापेक्षा जास्त ज्ञान आहे. विवेकानंदांची स्थिती अशी की वेदोपनिषद आणि पाश्चात्य तत्वज्ञान दोन्हीचा अभ्यास उत्तम. आणि गुरुदेव रानड्यांची जवळ जे नव्हतं ते त्यांच्या जवळ होतं, जे मद्रासी आणि बंगाली लोकांजवळ असतं. अफाट वक्तृत्व. तुम्ही बघा हिंदुस्थानामध्ये गेल्या 100 वर्षात जे अतिशय प्रसिद्ध इंग्रजी बोलणारे विद्वान झाले ते सगळे बंगाल आणि मद्रास. महाराष्ट्रात दोघं इंग्रजी बोलणारे, एक नामदार जयकर आणि दुसरे नामदार गोखले. टिळक वक्ते नव्हते, यांचं ते वक्तृत्व निराळं. हे वक्ते म्हणून सावरकर सुद्धा इंग्रजी वक्तृत्व नाही, मराठी, त्याच्या खालोखाल हिंदी. पण हे वक्ते म्हणजे काय तर ते कॉलेजमध्ये जी डिबेटिंग सोसायटी असते त्यामध्ये प्रोफेसर लोक यांच्यावर बोलायला घाबरत असत. विवेकानंदांच्या BA मध्ये विद्यार्थी असतात. असा हा विद्वान, केवढा प्रचंड बुद्धिमत्तेचा विद्वान माणूस हा, ज्याला लिहायला येत नव्हतं अशा रामकृष्णांचा पट्टशिष्य झाला. काय विरोध आहे? एकीकडे लौकिक विद्येची राशी आणि एकीकडे लौकिक विद्येचा ठणठणाट. पण विद्या कोणती? राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम्. अरे या ज्ञानासारखं पवित्र ज्ञान नाही, या ज्ञानासारखी पवित्र विद्या नाही. ही विद्या त्याच्या घरी पाणी वाहत होती. माझं शब्द नव्हे, तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत आहे पाणी. काय सामर्थ्य आहे मला सांगा. वेदांताचा अर्थ आम्हाच ठावा आणि काय सामर्थ्य आहे त्या तुकारामाने. म्हणून रामन पंडितांनी वर्णन केलंय, जयाची वले वेद वेदांत त्या पूर्ण वेदांत वाणी. कसे हो म्हणावे त्याला लागी वाढ. अरे त्याला वाणी कसं म्हणू? कारण वैश्य याची शूद्र वैश्य केला व्यवसाय मी धंदा केला ही विद्या. आणि लक्षात ठेवा आपण महाराष्ट्र फार मोठा चिकित्सक आणि जाणता आहे. म्हणून एकीकडे अध्यात्म ज्ञान म्हणजे विज्ञान शास्त्र आणि विद्या यांच्या मुकुटमणी असलेले महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरीकडे नुसत्या विद्येचे मुकुटमणी असलेले तुकाराम यांची जोड घालवलेली आहे. ज्ञानोबा तुकाराम. तेव्हा ही अध्यात्म संपत्ती म्हणून सांगितली. या संपत्तीचं महत्व हे आहे, ज्याच्याजवळ संपत्ती नाही त्याला अध्यात्म नाही साधणं शक्य नाही. व्याख्यान दिली हो, दुसरे गीता सुद्धा रचेल, पण
जीवन म्हणून जे आहे, जीवन जगणं म्हणून जे आहे, प्रत्यक्ष भगवद्गीता ज्ञानेश्वर महाराजांच्या आचरणात, तुमचे वेद आणि उपनिषद रामकृष्णांच्या चरित्रात तुम्ही पाहून घ्या. किंबहुना मला ते रमणांचं फार आवडलं. हे असं की हा माझा अनुभव आहे. शंकराचार्यांच्या ग्रंथात जर तसं नसेल तर माझं बरोबर आहे ते बरोबर नाही. आज अभावाचं सामर्थ्य आहे, विद्येचं सामर्थ्य. म्हणून अध्यात्म विद्या म्हणून जी आहे ती सोडवायची आहे. त्याला अर्थाने दैवी संपत्ती आहे. आता आपल्याला विद्येचं महत्व ध्यानात आहे. गीतेने सांगितलं पवित्र मिदम उत्तम, अतिशय पवित्र आहे. किंबहुना मी नेहमी असा भेद करतो मराठीमध्ये तत्वज्ञानी आणि तत्वचिंतक असा मी भेद करतो. इंग्लिशमध्ये ज्याला फिलॉसॉफर्स म्हणतात तो तत्वचिंतक आहे, तत्वज्ञानी नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या अध्यायात हे घातलेलं आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. संतांना तत्वज्ञ म्हणलेलं आहे, तत्वचिंतक म्हणलेलं आहे. आणि आपला घोटाळा इथेच होतो. आपण तत्वचिंतक बनवू पाहतो. वाचा वाचा वाचा, हे वाचा ते वाचा ते वाचा, हे ते व्युत्पत्ती आगवी विसरिते. काय उपयोग? काय वाचून वाचून काय? रामकृष्णांचं दृष्टांत फारच छान आहे. ते म्हणाले वेदांताचं ज्ञान कसं उपयोगी पडत नाही. त्यामुळे पंचांगामध्ये लिहिलेलं असतं या वर्षी इतका पाऊस पडेल, तुम्ही पंचांग पिळलं तर एखाद्या घेऊन नाही पडेल का म्हणाले. तसं वेद माहिती उपयोगी माहिती हे आहे ते आहे ते आहे. अरे पण आचरण काय सांगायचं मला सांगायचं काहीच नाही. आणि तुम्ही दुसरं ध्यानात ठेवा, सामान्य माणसामध्ये अतिशय बुद्धिमान आणि अतिशय विद्वान माणूस साधू क्वचितच होतो. कारण ती बुद्धी दुधारी शस्त्र आहे, बुद्धिघात करते. हल्ली उपनिषदामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, त्या काळी नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया बहुना श्रुतेन. श्रुत म्हणजे विद्या. तो विद्वान आहे, एक गोष्ट सांगतो आपल्याला. मला वाटतं छांदोग्यामध्ये एक गोष्ट आहे, नारळाची गोष्ट आहे. आपल्या या भारतीय वाङ्मयामध्ये कोण कोण आहे कळायला फार कठीण आहे. व्यास किती, कोणा किती आहे. हो, आज ते ब्रह्मसूत्र लिहिणारे बाजारायण व्यास, महाभारत देणारे व्यास, भागवत देणारे व्यास, वेदांची व्यवस्था लावणारे व्यास. आता व्यास कोणती कोणाचं बरं का, खूप मुद्दा महत्वाचा नाही. तसं हे नारद म्हणजे त्रिभुवनामध्ये भगवंताचं नामस्मरण फिरणारे व्यास नारद कोणचे आणि हे उपनिषदाचे नारद कोणचे, हे कठीण असेल. पण सांगा, गोष्टीला महत्व आहे त्या व्यक्तीला. तेव्हा नारदांनी त्या काळी जेवढ्या विद्या शक्य होत्या तेवढ्या सगळ्या अभ्यास केला. अर्थात ज्ञानाची बाल्यावस्था असल्यामुळे एक दोन चार ग्रंथ प्रत्येक विषयाचे वाचले म्हणजे ते ज्ञान होत असेल. ज्ञानाची शाखा एवढ्या नव्हत्या, प्रगती एवढी नव्हती. तेव्हा ते काय केलं, आपण वाचलेले सगळे ग्रंथ एका बैलगाडीत घातले, रथामध्ये घातले म्हणा, पण त्यांनी गाडीतच घातले बैलगाडीत. आणि गुरुकडे आले आणि म्हणाले, एवढे ग्रंथ मी सगळं वाचलेले आहेत, आता ते शिल्लक राहिलं असतं तर सांगा. मग म्हणाले, मला समाधान नाही अजून. नारद म्हणाले, मला समाधान नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं गुरुनी की हे ग्रंथ आहे ते फेकून दे, जाऊन टाक, याचा उपयोग नाही. ग्रंथाने समाधान होत नाही. त्या ग्रंथात सांगितलेलं जीवन तू जगलास तर त्याला महत्व आहे. उपनिषदाची भूमिका आहे. म्हणून विवेकानंद रडले रामकृष्णाजवळ की माझी विद्या मला त्रास देते, ही आपण काढून घ्या. आणि दुसरे उदाहरण महाराजांचे, ब्रह्मानंद महाराज म्हणून कर्नाटकातले विद्वान सटशास्त्री. अहो ते काय, आमच्यामध्ये त्या लोकांमध्ये फरक आहे. आम्ही प्रोफेसर फिलॉसॉफीचे आणि तेही त्यांना ग्रंथाची जरूर लागत नाही. कोण उदाहरण सांगतो आपल्याला,
पुण्याला वाद्यशास्त्री अभ्यंकर म्हणून गेल्या पिढीत ते विद्वान. हे अभ्यंकर आजच ते नाही का त्यांना फाशी दिली म्हणून. त्यांचे वडील काशीनाथ शास्त्र्यांचे वडील हाही फार विद्वान होता, अतिशय विद्वान माणूस होता. त्यांचे वडील तो तर प्रकांड पंडित होता. महाराष्ट्रामध्ये अलीकडे शंकराचार्यांच्या वर संस्कृतामध्ये ग्रंथ लिहिणारा तेव्हा एकच निघाला, वाद्यशास्त्री. तर ते BA आणि MA ला फर्ग्युसन कॉलेजमध्ये संस्कृत शिकवायला जायचे. बाहेर पैसे यायचे नाही, फुकट जायचे. अति शास्त्रीय पद्धत त्यांची आणि संस्कृतातच बोलायचे ते बरं का. भांडारकर त्यांना इथं काय म्हणाले, शास्त्री बुवा कुठे निघाला? म्हणजे कॉलेजमध्ये चाललो. कशाला? ते म्हणले आज 2 लेक्चर आहेत. ते म्हणले चाललो. पण जवळ काही दिसत नाही. तर त्याने काय सांगितलं, माझ्याजवळ अखंड जवळच आहे म्हणाले. त्याच्या अखंड वेगळंच आहे. अहो यांना आमच्याकडे पुस्तकाशिवाय चालत नाही. हो नोट घरी राहायला की आज मला बरं नाही, क्लास येत नाही, आय एम इन डिस्पोज, स्लाइटली इन डिस्पोज, जास्त नाही, स्लाइटली इन डिस्पोज काय नाही बरं का. तेव्हा हे सशास्त्री ब्रह्मांड म्हणजे या सभेत बक्षीस, त्या सभेत बक्षीस, जिकडे तिकडे विजय पद्धती, सर्टिफिकेट, शालीन सगळं आणि समाधान नाही. तेव्हा आले महाराजांच्या पाया पडले. महाराजांनी दुसरीमध्ये शाळा सोडून दिलेली. एकदा काय झालं, धारवाडचे 2-3 मोठे शास्त्री आले होते आणि महाराजांशी बोलत होते. संस्कृत पंडित ते. महाराजांनी एक गीतेतला श्लोक सांगितला. तर न अडाणी लोक कसे बोलतात तसे म्हणले. ते शास्त्रीमध्ये एकमेकांना भासायला लागले. म्हणजे यांना धड भाषा सुद्धा बोलता येत नाही म्हणून ते कुर्तपोटी हे सांगून म्हणत मला असा राग आला असं वाटतं त्या शास्त्रीच्या कुमारीत मारावे म्हणून. त्या ज्ञानाची कल्पनाच नाही ना त्यांना. असं आहे मुद्दा सांगण्याचं काय आपल्याला. ते आले आणि महाराजांची पाया लोक ठेवले. त्या अनंत शास्त्री म्हणून त्यांना म्हणत आणि महाराज शास्त्री हे काय, मी आला आणि माझे पाय नाही म्हणाले. माझी विद्या घेतली असं आपण म्हणा तरच मी लोकूच. काय लौकिक विद्येची किंमत त्यांना किती असते असं बोलले. महाराजांवर आडवणी घेतले थोडे आणि म्हणाले घेतली. घेतल्यानंतर उचललं आणि आलिंगन दिलं. त्या दिवसापासून ब्रह्मानंद महाराजांनी पुन्हा ग्रंथ हातात धरला. एका नामाशिवाय दुसरी काही केलं आणि कुणी जे भानगडीत पडत म्हणाले अरे कशा भानगडीत पसतो राम आणि समर्थनीचा आकाशेरा मारून ठेवलाय. जनी हित पंडित सांडित गेले अनंतामुळे ब्रह्मराक्षस झाले. आमची काय देते होणारे कोणाला जिवंत कोणीच राक्षस होतो आणखी मेला ब्रह्म राक्षस व्हायचा असं दिसतंय काय नाही. तुम्हाला मी सांगून ठेवतो बुद्धी असा घात करते श्रद्धेला कीड लागते त्यांनी बरं का. कसं होईल हे असं तसं तसं आणि कळलेलं नसतं. मी तुम्हाला पुष्कळ सांगतो हे वाद बीज मला पाठ येत नाही. अवच्छेदवाद, आभासवाद, बिंब प्रतिबिंबवाद असं काय म्हणायचंय त्याला कळतच नाही. निश्चितपणे शब्दाची कसरत होते याच्या पलीकडे काय आहे त्यांना समजतं बरोबर काय आहे. क्षमा करा मागे मी सांगितलं कधी वयात आलेली माणसात हे कधीही अश्लीलता कधीच नाही आणि नाही माझ्या मनात सुद्धा नाही. पण अगदी दृष्टांत फार बरोबर आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मुंबईमध्ये रस्त्यावरचे पुस्तक मिळतं 100 ways of kissing a girl. चुंबन कसं घ्यावं याचे 100 प्रकार. लग्न झालेल्या माणसाला पुस्तक वाचावं लागेल का आणि लग्न झालं नाही तर पुस्तक वाचून कळेल का नाही कळणार. अगदी संस्कृतात एक सुभाषित आहे की ज्या बाईला मूल झालेलं नाही तिला बाळणपणाचं पोट कसं दुखतं किती सांगितलं ते कळणार नाही. पुरुषाला तर कळणार नाही की नाही पण बाईला सुद्धा कळणार नाही. मग नाही का प्रसूती वेदना म्हणून काय असते तसं विद्येचं महत्व आहे. हे मी इतकं का तुम्हाला सर्व बाजूने सांगतोय. बाबांनो विद्येच्या नादी लागू नका, वाचनाच्या नादी लागू नका. माझे पांढरे नाही डोकं स्वच्छ झालं वाचता वाचता.
आणि आपलं नव्हे पाश्चात्य पोटाकरता तर होईना, परंतु अगदी अप टू डेट, म्हणजे आता मी रिटायर झालो म्हणून, पण अगदी अलीकडचं काय बोलला. तेव्हा त्यांची 5 वर्ष झाल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव सुचवलं. आणखी म्हणाले गंमत कशी आहे बघा, त्यांना जेव्हा पहिल्यांदा बोलावून आलं तेव्हा त्यांनी यांना विचारलं की मी जाऊ का. थांबा म्हणाले, मी पाहतो. आणि यांनी 8-15 दिवस उपासना त्यांची चालूच होती. आणि मग त्याला आतून आदेश आला की त्याला जा म्हणाले. तेव्हा त्यांनी पत्र की तुम्ही जा बरं का, असे त्यांचे संबंध होते. म्हणूनच जेव्हा ते गेल्यावर त्यांना तार पाठवली तेव्हा राधाकृष्णांची तार आली. सो द ग्रेट रानडे हॅज पास्ड अवे, असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. सांगण्याचा मुद्दा आपल्याला असा, तेव्हा हे जे गेले असते ते यांचं जगप्रसिद्ध झालं असतं ना. राधाकृष्णांचं जसं झालं तसं राधाकृष्ण कमी नव्हते यात शंका नाही. काय वक्तव्य त्याचं अगदी म्हणजे ब्रह्मगृहस्थ तू बघा, इंग्लिश मध्ये बरं का विषय मांडावा त्यानेच मांडावा. खरं सांगतो आपल्याला बघा. तेव्हा हे नको म्हणाले, गेले नाही. तेव्हा त्यानंतर एकदा गाठ पडली असताना म्हणलं आपल्याला बोलावं आपण का गेला नाही. त्यांनी जो दृष्टांत दिला त्याच्या विद्येचं महत्व कळेल. विद्वत्ता आणि विद्या. ते म्हणाले की ऑक्सफर्डला आणि केम्ब्रिजला गुलाबाचं फूल आहे, अतिशय सुंदर आहे, पण त्यात आत्मानुभवाचा वास नाही. म्हणजे तत्वज्ञान बुद्धीचा खेळ काय, पण त्यात जो अनुभव पाहिजे तो नाही. आणि इथे त्याच्याशिवाय महत्व नाही. इथे काय नाही का, उपनिषदाचे ऋषी कुठे विद्वान होते, पण मोठे मोठे विद्वान पायाशी येत होते. जनकासारखा राजा स्वतः ज्ञानी असून सुद्धा संतांना का मानित असे याला अतिशय आचरणाला महत्व आहे. आचरण म्हणजे नैतिक नव्हे हो, अध्यात्माचं. आणि ते आपल्याला शिकायचं आहे. आता हा राहू द्या. भगवंतांनी तरी काय कमाल केली आहे बघा. 2 श्लोक सांगितले ना, पुन्हा सांगतो. अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमस्य यज्ञश्च स्वाध्याय तपार्जवम तेजक्षमा शौचम अग्रोह नातिमानिता. आरंभाभयान अंता नातिमानिता. हे त्या दोन्ही मध्ये बसवलेले सगळे बाकीचे गुण. म्हणजे सुरुवात अभयम अंत नातिमानिता. आणि माझ्या मते अध्यात्माची संपत्ती असेल तर या 2च. अध्यात्म करतोय आणि घाबरतोय, अध्यात्म नव्हे. आणि अध्यात्म करतोय आणि मानाचे हंस आहे, अध्यात्म नव्हे. आपण ध्यानात ठेवा. अमानित्वम अधर्मित्वम पहिला गुण हा तू सांगितलेला आहे 13व्या अध्यायामध्ये. आता अभय. मला तुम्ही खरंच सांगा, कारण मी तुमच्यातलाच आहे, जोराने विचारतोय मी. इतके आपण स्त्री पुरुष आहोत, तुम्हाला भय कधी वाटलं नाही का? चिंता कधी वाटली नाही का? चिंता आणि भय. खरं सांगा, स्वतःशीच बघा. जर तुम्ही नाही म्हणाला एक डोकं तरी फिरलंय नाही त्याला बघा. काय सांगा, या जगामध्ये जर एक रोग संबंध मानव जातीला असेल तर तो भय आणि चिंता आहे. मोठे मोठे तत्वज्ञ होऊन गेले म्हणजे विद्वान भयापासून सुटले नाही. आणि अगदी साधी माणसं पण भगवंताचे झाले निर्भय होऊन गेले. आपल्याला मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की जनकाला जेव्हा आत्मज्ञान दिलं कुणी, याज्ञवल्क्याने, सगळं आज्ञाकरता प्रिय आहे असं आज्ञाचं महत्व सांगून मग शेवटी काय फलित काय हे जे आत्मज्ञान सांगितलं म्हणाले, जनका अभयम वय प्राप्तोसी. अरे निर्भय झालास, आता भय कुठे आहे तुला. आणि म्हणून सांगतो आपल्याला की जगामध्ये एकच माणूस निर्भय होऊ शकेल तो भगवंताचा झाला. बाकी सगळे भय का, सगळे, कोणीही सुटलेला नाही. आपण गमतीनं काय आहे, आपण सगळे वर्तमानपत्र वाचतो. त्या कालच्या पेपर मध्ये होत अंडर हेवी सिक्युरिटी अरेंजमेंट. वाचले ना तुम्ही त्या षण्मुख हॉल पाशी हेवी सिक्युरिटी अरेंजमेंट. का हो,
एवढी सत्ता ज्या माणसाच्या हातात आहे, लेखणीच्या फटकारासारखं तुमच्या देशाचं होतं नव्हतं करून टाकण्याचं, त्याला घाबरण्याचं काय कारण? अरे नाही, त्याच्या उलट विवेकानंदासारखा, रामकृष्णासारखा सेवायचा. तुम्ही आम्ही नाही का रात्री कुठेही गेलो, काय केलं तरी काय, कुणी चोर मागायला तर तुझी लोकमुठी मागायला माझं काय म्हणून म्हणणार आपण. कसलं आलंय भय? हा काय बघा, भयापासून कोण सुटलेला नाही, कोणी सुटलेला. ज्याला अध्यात्म संपत्ती आहे तो सुटलेला आहे, भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो सुटलेला, बाकीचं कोण सुटलेला नाही. मग अभय म्हणजे काय? आता की नाही हे बाकीचं राहू द्या, याचं अनालिसिस करा. अभय हा मनाचा धर्म आहे, देहाचा नाही. म्हणजे ही जी अध्यात्म विद्या आणि ही संपत्ती आहे, हे सगळे मनाचे गुण आहेत, देहाचे नाही. मग जर हा मनाचा गुण आहे तर भय वाटतं म्हणजे काय होतं? पहिल्यांदा सांगतो, भय वाटणं हा रोग आहे. तुम्हाला काय म्हणतो बुवा, असं आहे, जेव्हा सगळ्याच लोकांना एक रोग होतो ना, तो रोग पण राहत नाही, त्याचं सगळ्यांना झालेला आहे बरं का. पण जेव्हा जास्त होत आहे खरं रोग आहे, पण भय हा रोग आहे. माझं मत नव्हे, डॉक्टर फ्रॉइडने सुद्धा असं म्हटलेलं आहे की तो म्हणतो मूळ सगळा या संस्कृतीचा रोग असेल अँझायटी न्यूरोसिस, आणि याचं मूळ फिअर. अँझायटी न्यूरोसिस म्हणजे प्रत्येक माणसाला कशाची काळजी, कशाची काळजी, आणि त्याचं मूळ भयामध्ये आहे. बरं, मनाचं हा रोग आहे. रोग म्हणजे काय? स्वाभाविक अवस्था नाही का, तेव्हाच रोग म्हणतो की नाही. मग मनाची स्वाभाविक अवस्था काय? लहान मूल असताना त्याचं खाणं पिणं तृप्त झाल्यानंतर त्याचं मन ज्या अवस्थेत असतं ती स्वाभाविक अवस्था. आपण समजून घ्या, मी याच्यावरती वर्षोनवर्ष विचार केलेला आहे. बरं, असं समजू नका मला का काळजी वाटते, मला भय का आहे, आणि समजल्यानंतर पुष्कळ कमी होतो आपल्याला. हे श्रद्धांविद्या ते तर आणखी निराळच आहे, पण समजून तुम्ही घेतल्यानंतर पुष्कळ कमी होतो. आणि त्यांचा हेतू आपल्याला समजून देण्याचा असो. म्हणजे मग काय आहे तर, जेव्हा स्वाभाविक अमुक हवं आणि अमुक नको आहे, त्याबद्दल सुद्धा फारशी जाणीव नाही, अशी मनाची अवस्था असते ती निर्भयावर. लहान मुलात तुम्ही सांगतोय ना, त्याला की नाही खाणं पिणं ते आता ते बाहेरची ते म्हणतात ते देवच आहे, ते झाल्यानंतर त्याला हे पाहिजे ते नको ही भानगडी, हवे नको पण नाही. आपल्या भोवतालची जी परिस्थिती आहे त्याची फारशी जाणीव नाही, म्हणजे आहे त्या परिस्थिती समाधान. हे निर्भयतेचं चिन्ह आहे. हे नसल्यानंतर काय होतं, उद्या काय होणार आहे कोणाला ठेवतं. म्हणून कालाचा संबंध आला की भय उत्पन्न झालं. आपण लक्षात ठेवा, कालाचा संबंध आला म्हणजे काय, मागे जसं घडलं तसं झालं पुन्हा तर काय. एक म्हणजे भविष्य काळाची जी कल्पना आपण करतो हे एक भयाचं कारण. भविष्याचा विसरच जो पडला तर अर्ध मूळ पडलं. आणि दुसरं, मला आज जे आहे त्यापेक्षा निराळा काहीतरी पाहिजे, ते मिळेल का नाही या संशय आला की भय उत्पन्न झालं, तेही गेलं की भय. म्हणजे ज्याला कालाचं भान गेलं त्याचं भयाचं. कालाचं भान म्हणजे काय आहे? कालाचं भान केव्हा होतं? काल म्हणजे विलंब, ड्युरेशन. समर्थाने विलंब शब्द वापरलाय, हा सुंदर शब्द आहे. ड्युरेशन. ड्युरेशन म्हणजे काय? एक क्रमसंगीत असते. क्षण 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 चाललाय. अहो काय 10 केव्हा वाजते काय जगात चाललंय व क्रमसंगीत. ही जी जाणीव चालते त्याचं कालाचं भान आहे. क्रमसंगीत गेले की कालाचं भान गेलं. उदाहरणार्थ झोप, एकाग्रता,
एका गोष्टीवर एकाग्र झाली कालाच भान गेलं, झोप लागली कालाच भान गेलं. तेव्हा ही जी क्रमसंवित आहे, ही क्रमसंवित केव्हा निर्माण होते? मला एक वस्तू पाहिजे आहे, त्या वस्तूला ह्या गोष्टी हळूहळू नेत आहेत, त्या केव्हा संपतायत, ही भावना आली की क्रमसंवित आहे. ही किती शक्य तितकं मी सोपं करून सांगतोय. हा विषय अतिशय कठीण आहे, बरं का, सोपं नाहीच आहे. पण त्यातल्या त्यात ज्या काल परिमाणात डायमेन्शन मध्ये आपण राहतो त्यामध्ये भय का उत्पन्न होतं हे सगळं सोडून द्या. मला पाहिजे ते केव्हा मिळेल ही त्यावर लागली की भय निर्माण होत, चिंता आहे. बरं, ज्याला काही नकोच आहे ना त्याला कशाला भय उत्पन्न होत. आणखी एक बाजू आहे, मला काही नको ही गोष्ट खरी, पण आहे ते टिकावं हेही त्यामध्ये आहे. मग ते असलं नसलं असं झालं की भय गेलं. तुम्ही काय म्हणा देवा काही नको आहे ते चाललंय तसं चालू दे. अरे म्हणजे काय, पण कसंही का असे ना असं झाल्यानंतर भय गेलं. समर्थांची ओळी आहे, आल्या गेल्याची स्थिती नाही आणखी झाले पाहिजे. आलं तरी व्हावं, गेलं तरी व्हावं. बरं, म्हणजे या सगळ्याचा अर्थ असा की काळाची आठवण आहे तोपर्यंत भय आणि चिंता आहे. कालाची आठवण केव्हा राहते, मी अपूर्ण आहे, मला काहीतरी पाहिजे, त्याशिवाय मी पूर्ण होणार नाही किंवा सुखी होणार नाही, ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत ते राहणार. किंवा अमुक व्हावं तमुक व्हावं, अमुक होऊ नये तमुक होऊ नये, ह्या भानगडी आहेत तोपर्यंत भय आहे. काही होईना म्हणल्यानंतर नंग्याचे खुलाबे डरतात, ते व्हायला पाहिजे. आणि संसाराचं सगळं स्वरूप असं आहे, हे असं व्हावं तसं व्हावं, हे व्हावं ते होऊ नये. अहो काय सांगावं, तुम्ही आम्ही काळजी केली तर काय, साधकांनी सुद्धा काळजी करायची. किंवा केव्हा होणारे काय आहे, आम काय त्यात काय, हे म्हणजे वेगळ्यासारखंच आहे. म्हणून भय नाहीचं व्हायला कालभान नाहीचं झालं पाहिजे. कालभान नाहीचं व्हायला दोनच उपाय आहेत. अतिशय प्रेम कुठेतरी लागलं पाहिजे, त्या प्रेमाच्या पोटी तो स्वतःला विसरला की भय नाहीचं झालं. किंवा त्याला काही हवं आहे असं राहिलंच नाही पाहिजे, वासना नाहीशी झाली पाहिजे, तरच तो मनुष्य निर्भय होईल. आता ज्ञानेश्वर महाराजांनी हीच गोष्ट कशी सांगितली होती बघा. ते म्हणतायत, आता तयाची दैवगुणा माझी धुळेचा वैसना, वैसे तया आकरणा अभय आईसे. ही जी दैवी संपत्ती मी आता सांगणार, भगवान म्हणताय त्या दैवी संपत्तीच्या पुढे सगळ्यांच्या धुरा म्हणजे बैलाच्या याच्यावर असतं ना त्याला धुरी सुधारी महत्वाचा नंबर 1. तुम्हाला या सर्व गुणांच्या मध्ये प्रथमांकाचा कुणी असेल फर्स्ट क्लास तो असेल तो अभय. आता गमण्याशी हे त्यांनी सांगितलं. मग आता एक लहानशी खूण सांगून ठेवतो. आपली उपासना बरोबर चाललेली आहे याची खूण काय, भय कमी व्हायला पाहिजे. ही तेच त्याची पूर्वी ज्या काळज्या लागत असत त्या काळज्या लागता कामाच्या नाही. पूर्वी ज्याचं भय वाटे ते नाहीच नाही होणार, कमी वाटणार. उदाहरण तुमच्या मुलीचं लग्न होत नाहीये आणि किती पाहिलं काय झालं, त्याची चिंता जी लागते ती जर कमी व्हायला लागली, समजावं लग्न होईल तर न होईल पण माझी तयारी व्हायला लागली हे आहे. किंवा तुम्ही देवाकडे गेला, काहीतरी समस्या निर्माण होऊन तुम्ही देवाकडे गेला, मुलगा ऐकत नाही, लोक फिरल्यासारखं करतो. सगळेच पोटे तसेच असतात बरं काय. काम झाल्यानंतर ते त्यांच्या मुलाला तेच म्हणतात लोक फिरते पण मुलगा असं वागतोय, ऐकत नाही बरोबर, काय करावं. आणि देवा काहीतरी मदत कर बाबा म्हणून गेला आणि काळजी वाटते पुढे याचं कसं होईल म्हणून. पण देवाकडे गेल्यानंतर उपासना सुरू केल्यावर मग साध्या वाटीत नामस्मरण सुरू केल्यावर त्याच कमी व्हायला लागलं, समजा बरोबर गाडीचं हे खरी गुण आहे त्याची. नोकरीमध्ये बदलीची भीती, काय ती भीती विचारू नका. मग इकडे जाऊ का तिकडे जाऊ का, हे करू का ते करू का, चिंता आणि होईल करण्याची खात्री नाहीच पुन्हा. म्हणून
कोण ज्या ज्या समस्यामध्ये आपल्याला भय वाटतं आणि काळजी वाटते. अहो परवा एक भेटले ते सरकारची क्वार्टर्स आहे, फ्लॅट बीट छान आहे, सगळं उत्तम आहे बरं का. पेन्शन किती मिळेल? 1000 मिळेल. आणि नवरा बायको मुलं बायको मार्गाला तर काळजी. अरे आता कसली काळजी होईल? ते म्हणले विचार झाल्यावर जागा कुठली घ्यायची म्हणून काळजी म्हणा. तर मी गमतीने म्हणलं ते तसं म्हणत नाही, विचार होईल पण तुम्ही नवरा बायको जगणार आहात का? हो ही गोष्ट खरीच आहे. तर नाही, ती मनाची वृत्ती कशी असते बघा. भविष्याची कल्पना आपण काय भरमसाठ करतो आणि काळजी करतो. नाही किती विचित्र आहे. म्हणून काळजीतून सुटलेला तो महात्माच असला पाहिजे किंवा ठाण्याला पोचवण्याचे नाही. बाकी बदले आपले सगळे काळजी आगली काय बुवा. नाही केवढा रोग आहे आपल्याला कल्पना आहे का. म्हणून त्यांनी अभयाला एवढं महत्व दिलं. अभयम निर्भय पाहिजे. कसा निर्भय पाहिजे? भगवंताच्या जीवावर हो निर्भय. मला सांगा लोकमान्यांची जवळ काय होतं? विद्या वगैरे होती अशी. इतक्या लोकांजवळ विद्या असते, बुद्धिमत्ता असते. आणि त्यावेळेला काय महाराष्ट्रात काय थोडे बुद्धिमान होते? त्यांच्याकडे काय थोडे लोक होते? नाही. पण या माणसाजवळ काय होतं? निर्भयता होती. नाही काय पुरुष असेल तुम्ही विचार करा की 6 वर्ष शिक्षा झालेली आहे, सश्रम कारावास आहे, 52 वर्षाचं वय झालेलं, डायबिटीस. असा असताना जो मनुष्य ग्रँड रोडला गाडी आली पुढ्याहून म्हणून गोवा इज वर्ष आहे. युरोपियन इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर 9 वाजले म्हणजे माझी निघायची वेळ मी निघतो असं म्हणून भागावरती आले राहिले पांगून गेलो. घोरायला लागली. बॉम्बे सेंट्रल नव्हतं ते बेलासिस रोड म्हणून स्टेशन होतं. आल्यावर घोरायला लागले. ते सरनीच मला सांगा आम्ही पाहत राहिलो नुसते. त्या माणसाला 6 वर्ष शिक्षा झाली आहे. अहमदाबादला घेऊन चाललो आहोत. हा मनुष्य इतका चढ दिवशी दिसतो. दुसऱ्या दिवशी उठल्यावर त्यांना विचारलं. आनंदला त्यांना चहा ठेवला होता आनंद स्टेशनवर. त्यांनी विचारलं सर्विसांनी किंवा दादा आपल्याला झोप कशी आली? झोपेची वेळ झाली, झोप आली म्हणाले. म्हणून अनुसंधान त्याची इच्छा तेवढा असेल. मला सांगा त्याची इच्छा म्हणजे काय अनुसंधान? भगवंताच्या जीवावर राहील तोच निर्भय बनेल. बाकीची कसली आली स्वाभाविक जो आहे. आणि निर्भय मनुष्य तिने फार लोकांना आवडतो. या शंकाने सावकरांचं काय होतं मला सांगा. केवढी निर्भयता होती. एक जन्माची तरी अशी घेऊन यावी किंवा तुमच्या आमच्यावरती आपण गर्भदरिद्री आहोत, जन्मदरिद्री आहोत. पण अभ्यासाने माझा अनुभव अभ्यासाने मिळवता येतं. नाही तुला काय करायचं ते कर. तू करून करून तू काय करणार आहेस? खरंच माझी माणसं नेशील, मला आजारी करशील, माझं संपत्ती नेशील, बेअबरू करशील. तुमच्या आमच्या 4-4 ह्याच गोष्टी ना काय करायचं कर. तू तुला काय करायचं तो करीत नाही. कारण असं आहे तो सुद्धा असं पाहतो ते बंदर भक्ती सारखं आहे. बंदर भक्ती हिंदीमध्ये शब्द आपल्या बंदर भक्ती. ते माकड काय करतं? तुम्हाला घाबरलेलं असतं माकड पण तू हो हो करू अंगावर आल्यासारखं दाखवतं म्हणजे तुम्ही घाबरावं. तुम्ही घाबरला नाही ते आपण बघत असतं. तसं जीवनात आहे. जरा थोडी बंदर भक्ती राहते. अरे काय करायचं कर म्हणजे की आपोआपच त्याची नाडी नरम होते. पण आपणच जर धोतर किंवा झालं तर कसं व्हायचं? आणि किती लहान लहान गोष्टींना आपण घाबरतो. त्या याच्यामध्ये दिवाळीमध्ये मोठा कुणी बार वाजवला तर हा घरात घाबरतो. काय नाही आपण अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाने येतं बरं का, खरोखर येतं. अगदी माझे एवढं तुम्ही ऐका. निर्भयता माणसाला विचारानं फार येते. आणि विचाराची निर्भयता ही जन्मजात निर्भयतेपेक्षा जास्त टिकणारी आहे. विचारानं निर्भयता येणार. बरं लोकमान्यांनीच म्हटलेलं आहे एके ठिकाणी की हे निर्भयता हा विचाराचा गुण आहे असं म्हणावं लागतं. असं म्हणावं ही गोष्ट कधी आहे. आणि त्याला तिने तत्वज्ञान उपयोगी पडते. किंवा हा देह अशाश्वतच आहे, हा प्रपंच फाटकाच आहे, हे असंच व्हायचं अशा तऱ्हेचे विचार घट्ट राहिले तर मोठे नाही घाबरला. तरी मी तुम्हाला एक सांगून ठेवतो. हा विषय तुमच्या आमच्या जीवनाशी अर्जुनाला जे झालं ते आपल्यालाही होईल. एकदम धक्का आला ना
आपण हलवूया शंका नाही. आपण असे कुठे मोठे जन्माला आलेलो आहोत. प्रसंग आल्यानंतर समजा तुम्हाला आधी हे आहे घरदार तुमचं सगळं आहे आणि एकदम तुमच्या कानावर आलं, घराला आग लागली, सगळं झालं, एकदम हे होईल, मनावरती धक्का बसेल. पण जो उपासनेचा माणूस आहे पुन्हा परत येईल, हवा हरकत नाही, म्हणजे तो शांत होईल, घाबरणार नाही असं नाही, पण पुन्हा भानावर येईल. असं हे आपल्याला शिकायचं आहे. आणि ज्याला भयच नाही, भीष्मासारखे भगवंतासारखे या लोकांची काय हे तयार हे समर्थांचे ज्ञानेश्वर महाराजांचे ही माणसं म्हणजे काय, हे आदर्श आहेत आपल्याला. शंका काय व्हायचं ते होऊ दे. गंमत काय असते, त्यांना जे काय व्हायचं असं आपण म्हणतो ना त्याची किंमतच नसते. तू मग पैसा जाईल गेला तर गेला म्हणायचे, मग काय करणार नाही का. हिंदीमध्ये जी म्हण सांगितली तुम्हाला मी, नंगे से सुधाबी करता आहे, याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याचं सगळं वस्त्र हरण करू लागलात. अरे घे की, मग माझं काय आता, माझं घेण्यासारखं काही राहिलंच नाही, म्हणजे तू गप्प बसणार. मग काय तुला येते ते घे. आणि जगात सगळंच अशाश्वत आहे, तुमच्यावर काय जाईल याचं नेहमी देहात सगळं सगळं अशाश्वत आहे. कशाला घाबरायचं कारण, प्रसंग येणारच आहे ना, मग आनंदाने सोसावं, रडून कशाला नाही का. मनाला पटतं सगळं, प्रसंग आल्यानंतर प्रश्न मान्य राहील. याकरता पाहायला मिळालं पाहिजे सत्पुरुषाचा सहवास, निर्भय माणसाचा सहवास घडला पाहिजे. म्हणजे कळतं की अरे हे शक्य आहे, आपल्याला शक्य आहे. अनुसंधान टिकलं पाहिजे, तो विचार टिकला पाहिजे. मी कशा करता आहे, मी भगवंता करताय, मग बाकीच्या गोष्टी द्यायला नाही काय. म्हणून म्हणाले आता दृष्टांत देता, निर्भय कसा राहतो, तरी न घालून महापुरी, न घेते बुडणियाची शेळी, का रोगू न गणिजे घडी पत्त्याशिया. दोन दृष्टांत दिले आणि मग पुढे त्याचंही सांगताय. म्हणाले एक मनुष्य अतिशय पथ्यशील आहे, त्याला रोगाला घालण्याचं कारणच नाही. अलीकडचं शास्त्र निराळ आहे बरं का, मी त्यातून गेलोय. त्यांनी आम्हाला ते इंजेक्शन वगैरे पुष्कळ दिली आणि पोटभर खा म्हणजे पोटभर खा. अरे मला आतून वाचला नाही, मी खाऊ कसं, माझी जीभ पांढरी आहे सगळी. माझं ऑपरेशन झालं तेव्हा ते डॉक्टर खोटं खाऊ खाल्ला, भात खाल्ला, आमचं खाल्लं, तुमचं खाल्लं बरं का. म्हणजे इकडे अँटीबायोटिक्स द्या आणि बरोबर खा. मग त्याच्यातून काय झालं तर मेला तर बरंच झालं नाही. खरं शास्त्र असं अतिशय पथ्याने वागलं, औषधाची जरूरच लागणार. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की जो पथ्यानं राहतो त्याला रोगाला भिण्याचं काय कारण आहे, त्याच्या घरी रोग कशाला येतोय. एक किंवा महापूर आलेला आहे, हा पुरात उडी मारलीच नाही यांनी, डुबण्याची भीती आहे का नाही. पहिल्याचा अर्थ असा, आपल्या दुसऱ्याचा अर्थ असा आहे या अशाश्वताचा पूर वाहतोय, हा महापूर आहे दृश्याचा सगळा, त्याच्यामध्ये जो पडला नाही त्याला बघण्याची भीती कशी काय सांगण्याची पुढे आहे. आणि हा सगळा दृश्याचा प्रवाह चाललेला आहे, त्यात तुझा देह वाहू दे, मनाने तू त्यात जाऊ नकोस, तू बाहेर राहा, मग प्रश्नच नाही घाबरण्याचा. हा एक दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन असा, हे वाहणारच आहे, हे वाहतच आहे, हे स्थिर राहणार नाही, माझ्या देहासकट सगळं अशाश्वत आहे, मग राहिलं उत्तमच, नाही तर जाणारच आहे, म्हणून त्याला भीती नाही. अगदी तुमच्या आमच्या पाण्यामध्ये मी तुम्हाला खरं सांगू का, काही वेळेला असं एकदम ते अनुभव येतो ते वाईवा की आपल्याकडे संपत्ती दुपारची सावली असं म्हणतो बरं का. संपत्ती दुपारची सावली मला वाटतं अतिशय असेल बरं का. कसं का आपण एवढं पाहतो ना, कधी संपत्ती दुपारची सावली नाही अमकन दमकन. पण परवाच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी वाचलं, याने त्या गिरण्या नॅशनलाइज केल्या ना, तर त्यांनी त्याच्यावर काय लिहिलं होतं, करोडो रुपयांची संपत्ती एका रात्रीमध्ये हातची नाहीशी झाली. मग संपत्तीवर सावली करायची नाही काय बघा तेवढे. आता आज पुन्हा आहे त्यांना काही ते जमीन निघून आहे, आणि ते मिळणार मला ते सगळं ठीकच आहे. त्यामध्ये लोक तिथे खाऊन जातील कोण नाही, त्यांच्यावर कमी आहे असं माझं म्हणणं नाही, पण संपत्ती गेली की नाही, हातची गेली का नाही,
एक वाक्य दोस्त नाही. त्यांना मी विचारलं की तुम्ही ते हे झालं ना, पार्टिशन झालं तेव्हा तिकडून निघून आले मुलांमधून, तेव्हा लाखो रुपयाची संपत्ती सोडून आलो म्हणून. लाखो रुपये संपत्ती सोडून इथे आले. गेली गेली संपत्ती. म्हणजे हा प्रवाह जो अशाश्वताचा आहे, हा जर असा पाहिला, अरे आज आहे गुणाची टिकणार आहे का नाही, म्हणजे त्यात जर हा बुडला नाही, पडला नाही, तर आवडण्याचं काय. पण आपली स्थिती अशी आहे, आपण पुरामध्ये बाहेर पडूच शकत नाही अशी स्थिती झाली. म्हणून अनुसंधान परमार्थीमध्ये काय पाहिजे. दुसरा दृष्टांत रोगाचा, म्हणजे मनाची विकृत अवस्था आहे. पण पथ्य जर पाहिलं तर मनाचा रोग बरा होईल. मनाचा काय रोग आहे. विनाकारण कल्पना करणं हा मनाचा रोग आहे. विनाकारण. मला एक फार गंमत आठवते. एखाद्या लहान मुलाला समजा जुलाब व्हायला लागतो बरं का, ते पोर म्हणतंय आई ढुंगण धुतीये धवडीची कुठे पंचायत करा, आपल्याला डोक्याला ताप त्याच्या नाहीच काही. 10 वेळा झाला जुलाब, 12 वेळा जुलाब झाले, डॉक्टर आई डॉक्टरला सांगते, औषध पाणी करते, मला जुलाब होत आहे म्हणून तुला डायरिया झालाय किंवा अंक करा तंक करा, डोक्याला ताप नाही. आलं लक्षात ना. तसं मनाचं जे विकृत स्वरूप आहे ते असं की त्या मुलाला तो रोग होऊन त्याच्यावरती कल्पना नाही, त्याच्यावर तुम्हाला आपण म्हणतो ते मग बॅक्टेरियाच आहे की अंकच आहे तंकच आहे, काय आहे कोणा ठेव, हे आहे का ते आहे का ते आहे का, ह्या ज्या कल्पना चालतात ही विकृती. आत्ता जुलाब झाला, पुन्हा झाला तर बघू, पुन्हा झाला तर बघू, कुठपर्यंत जाईपर्यंत गेला चिंता चालत नाही. कोणाचं देह कसं होतं, हा देह असं जाईल, कल्पना करायची नाही. आणि म्हणून याला पथ्य असेल तर ज्या कल्पनेनं आज माझा फायदा नाही काही, जे माझ्या जीवनाला आड येत आहे ती कल्पना थांबवणं. मना कल्पिता कल्पना कल्पकोटी नवे नवे सर्वथा रामभेटी, मनी कल्पना काम नाही द्यायला, आधी आलेले भेटी नाही द्यायला. कल्पना थांबवली पाहिजे. हा रोगाचं मन म्हणतात तैसा कर्मा कर्माची मोहरा, उठून येऊन अहंकारा, संसाराचा दरारा सांडे. दर म्हणजे घर, दर म्हणजे संसाराला घाबरतो, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल. का घाबरतो. कर्तेपणा असतो, अहंकार असतो, माझा संसार आहे, मी संसार करतो. आणि त्या अहंकारामुळे हे करायला पाहिजे हे नको, कर्म अकर्म या भानगडीत तू सापडतो. ते सूत्र तिथे. याला उपाय काय. कर्तृत्व आहे, हाच उपाय आहे. अरविंदांनी आपल्या मेसेज होती गीता नावाच्या एका निबंधामध्ये तो स्पष्ट होलेले, गीता शेवटी सांगते काय, करते पण त्याच्याकडे हे सगळं वाचतंय बरं का. आणि आम्ही म्हणायचं वृक्षाचेही पान आले त्याची सत्ता बोलायला काय लागतंय नाही का. आज तुझं काय पुढे काय. तुकाराम महाराजांनी बरोबर सांगितलेलं आहे बघा. ते काय म्हणतात की नसतं ओझ डोक्यावर घेऊन भार कुंठे माथा. बरं का, मी करता या नसता भार डोक्यावर घेऊन तोच कुंठत बसतो म्हणाय. खरं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून याला उपाय असेल त्याच्या हातात सूत्र देणं. आगे मला नाही द्यायचं, हे बाहेरून नाही आहे, तुझा आहे, तू कर, तू चालव. आणि तुझा एजंट, तुझा मुलीन, तुझा निमित्त म्हणून मी करतोय. अहो नाही तर काय मला सांगा, जरी बायकोला ताप आला तर याची लोक फिरायला लागेल लगेच. काय करावं कसं झालं काय तुझ्या हातात काय आहे. व्यवहारानं प्रयत्न करणे एवढं तुझ्या हातात. तुझे काय तुझ्या हातामध्ये. इतके आपण जगलो हे हातात नाही, बरं करणं हातात नाही, रोग होणं सुद्धा. मुंबईमध्ये खरं सांगा, आपण गर्दीमध्ये जाताना किती माणसं खोकतात घेवतात, तेव्हा आपल्या त्याच्यात जाताना आपण जगतो म्हणजे काय आपण का नाही का. ते इम्युनिटी असं म्हणतात ते खरं आहे, किती चित्र आहे. त्यामुळे मनाला एक अशी शिकवण पाहिजे. ते संसार का वाटतं मी 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 करतो म्हणून. मी तर ठेवायलाच पाहिजे, पण कसा ठेवायला पाहिजे त्याची नांगी तोडून ठेवायला पाहिजे. मी करणार का, मला जेवढं कर्तव्य या पुस्तकाने आहे तेवढं बाकी. म्हणून म्हणतायत अथवा ऐक्य भावा ऐके
तुझे मानून आत्मा येते भयमाचा देश जवळडे. हा एक उपाय सांगितला. दुसरा उपाय जो त्यांचा आहे तो फार कठीण आहे. ते म्हणाले सगळ्या जगामध्ये आत्मरूप मीच बनून राहिलेला आहे अशा ऐक्य वार्तेनं, म्हणजे जगामध्ये अभेदाने जो राहतो त्याला म्हणजे भय नाही. रामकृष्णांचं ते ध्यानात ठेवा. याच तोंडाने कशाला खायला पाहिजे, इतक्या तोंडाने तू खातोयस ना. त्यांची आई म्हणाली म्हणजे तादात्म्य भाव झाल्यानंतर भय द्वितीयात वही भयम भवती. दुसरा आहे म्हणून भय आहे. जिथे मीच सगळीकडे आहे म्हटल्यानंतर भय असणार. म्हणजे जगामध्ये आत्मस्वरूपच सगळीकडे भरून राहिलेला आहे आणि मी तोच आहे ही ज्याची भावना अथवा म्हटलेलं आहे. ही भूमिका अतिशय कठीण आहे. ज्ञानी पुरुषाची भूमिका आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर नाही, त्या रेड्याच्या पाठीवरती चाबकाचे फटके मारले ते यांच्या पाठीवरती उठले. इतकं तादात्म्य जगाशी झालेलं आहे. त्याला भय राहील कशाला. द्वितीयात भय भवते असा अर्थ आहे. दोन आहेत म्हणून भय. म्हणून म्हणतात पाणी बुडवू ये मिठाते तव मीठच पाणी आते तेही आपण झाले द्वैते नाशे भय. पाण्याला मिठाला बुडवाय करता पाणी गेलं, ते मीठच पाणी रूप बनून गेलं. तसं या जगात ते वेगळेपण माझं आहे. ते वेगळेपण जाऊन मी जगाशी तादात्म्य झाल्यानंतर, जगरूपच मी झाल्यानंतर भयाचा प्रश्नच राहत नाही. आगा अभय येणे नावे बोलीचे ते हे जाणावे सम्यक ज्ञानाचे आजोळे धावणे. असं म्हणतात हे जे ज्ञान 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 म्हणतात त्या ज्ञानाचं पर्यवसान असेल तर हे अभय आहे. अर्जुना याला मी अभय असं म्हणतो. आता थोडा विषय आहे तो पुढच्या रविवारी सांगून मग संशय देऊ. ते आहे जानकी जीवन